गुरुदास सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल देखील मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतात. बघा समोर कोणाची 4 व्हीलर कार आहे ती प्लीज तिथून काढा, कारण काच रिफ्लेक्शन होते डोळ्यावरती, त्यामुळे ती कार तिथून लगेच हलवा. विनंती आहे, समोर स्विफ्ट कार आहे, प्लीज थोडीशी हलवा बाजूला. पंचांच्या मागच्या बाजूला जी कार आहे ती प्लीज तिथून काढा. लाईन चेक करावं लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 93 धाबांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. त्याच धाबा चेस करत असताना मी म्हणेन पहिल्या बॉलवरती 9 बॉलवरती 2 धाबा वसूल केल्या आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा लाईन थोडीशी खराब एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 3 या आकड्यावरती. गोलंदाज वाईट राईट मोर द विकेट सज्ज होतोय. बिगिट केला ऑन साईडला अल्बा बाटला खेळण्याचा प्रयत्न, फ्रीजचा बॉल होता, डीप मध्ये काढ उपस्थित, फंबल झालेत एजॅजला तुम्ही पाहताय. दरम्यान 2 धाबा एक वेळाचा प्रयत्न कुठेतरी फसतो. सिंगल इथे मिळणार, सिंगल पेक्षा जास्त काही नसणार आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुरुवात थोडीशी कमकुवत पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना टीम राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाची, कारण आज सुदर्शन जाधव टीम मध्ये नाहीये, कारण एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आम्ही नेहमीच पाहिला. याच पंचक्रोशीतून एक बाईक दापोलीची स्पर्धा जिंकत असताना सुदर्शनच्या नावावरती हा फटका इथे देखील चांगला पार मिळतोय, परंतु फसलाय आणि डीप मध्ये खेळाडू मी म्हणेन सैफ भरपूर वेगाने पोहोचले, परंतु सूर्यदेवताची किरण आय थिंक डोळ्यावरती आलं असावी, त्यामुळेच की काय आता जेल ड्रॉप. दोन धाबा इथे मिळतात. इथे देखील फटका चांगला आहे, ऑन साइडला घेतला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धेशच्या बॅटमधून येतोय षटकार. हा षटकार आला. धावफलक आता बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचले आतापर्यंत. इथे लाईन चेक करावे लागेल, पण आमच्याकडे बळत आहे, बॅट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत आहे. धावफलक एका सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये समीकरण आता वाढत असताना चांगली बॅटिंग बनावे लागेल, कारण षटक क्रमांक पहिला मार्ग असतात. 93 धावांचं टार्गेट इथे चेस करायचे. मला म्हटलं डोंगर फुटोस होता, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आय डी मध्ये एजाज बॉल उत्तम फेक करतात. दरम्यान सिंगल येते मध्ये, सिंगलच्या जोरावर ते धावफलक पुढे सरकत असताना अजूनही काही चोडीचा खेळ आता शिल्लक आहे. 2 गो, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये कुळगाव विपक्ष बदलापूर अशी बाज तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी ही स्पर्धा आहे आणि त्यातील 2 संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतात. गुरुदास सज्ज होता, खोदून काढलाय, फटका चांगला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आय डी मध्ये एजाज पोहोचतील का? क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉल लावण्याचा प्रयत्न फसतोय आणि अखेर बॉल मात्र गोळीच्या वेगाने परार होतोय. 4 धावा. शेवटचा एक बॉल आता शिल्लक या धावफलक बेगारे पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या स्कोरवरती आतापर्यंत 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. वाईटवरती आक्रमण चढवला. या मॅच मध्ये अजून एक बॉल शिल्लक आहे. हे शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना कुळगाव. इथे देखील बेगीट करण्याचा प्रयत्न, परंतु घडलंय काय यावेळेस तुम्ही पाहता इष्टे अगदी उद्ध्वस्त गेल्या आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय.
षटक क्रमांक दुसरं घेऊन रुफात आलेत. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट राऊंड द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. समोर बॅटर तुम्ही पाहता सिद्धेश, त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला, एक चौका अर्ध केला आला. तोच खेळाडू आता दाखल झाला या मॅचमध्ये. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली 18 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. अरफातचा पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसतोय. गतीमध्ये विचरण होतं, त्यामुळेच की काय टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होत बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना बघा समोर जी कार आहे, विनंती आहे ज्या कोणत्या मालकाची, आपण प्लीज थोडीशी बाजूला काढा, कारण भरपूर त्रास होतोय. काचचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती होतं, त्यामुळे आपल्यास विनंती आहे आपण थोडीशी बाजूला काढा. बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय कल्पेश आणि त्याच्या साथीने आता प्रतीक जाधव मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक दुसरे घेऊन अरफातला तुम्ही पाहता, जे अरफातनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 2 बॉलवरती त्यांनी 0 धावा आतापर्यंत खर्च केली आहे. फुलटॉस होता, आडवा बाटला घेतला, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक चेकी सिंगल इथे देखील मिळते. सिंगलच्या जोरावरती मी म्हणेन धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल 19 या आकड्यावरती आता पाहायला मिळेल. 93 धावांचं भलं डोंगर आहे या मॅचमध्ये, आणि आता त्याच डोंगराला पोखरण्याचं काम करते आहे टीम कुळगाव. परंतु आतापर्यंत थोडासा कुठे ना कुठे पिछाडीवरती पडला बॅटिंग करत असताना, कारण पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या. या षटकामध्ये 3 बॉलवरती फक्त सिंगल खर्च करत असताना गोलंदाज इथे देखील लाईन चेक करावे लागेल. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तर फसतोय, पंच वळतायत का आमच्याकडे पाहावं लागेल. आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक सिंगलच्या जोरावरती आता 20 या आकड्यावरती पोहोचत असताना नितीन नामदेव ठाकरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना प्रत्येक बॉलची माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बॉल मात्र गरकन निघून गेला. असतील रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती दसरा. ज्या प्रकारची बॅटिंग झाली त्याच प्रकारची आता गोलंदाजी करतायत मैदानाच्या मध्ये अरफात, कारण सलामी जोडी आपण पाहतो नुरा आणि त्याच्या साथीने तौहीद का बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. इथे देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यापुढे देखील तुम्ही पाहता कल्पेशला आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न त्याचा वारंवार फसतोय. दरम्यान आता सलग दुसरा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतात लेफ्ट सीमर गोलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये अरफात. हा ट्रॅकर होता, आता फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का पाहावं लागेल. आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपला, आणि ते मात्र कल्पेश जो मात्र चाचपडत खेळत होता त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन विजय जात आहेत. त्याच्यामध्ये विजय भोईर
गुरदाज अहमद षटक क्रमांक आता तिसरा तो घेऊन दाखल होतोय. 5 षटकांची मॅच. पहिला बॉल लाईन चेक करावा लागेल. पंच यावेळेस शहानिशा करतात. घडले काय? एक चांगला निर्णय आपला परत जरूर पोहोचेल. योगराजजी बुटेरे आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय प्रवीणजी भिशे. आय थिंक खेळाडू गोलंदाज खेळपट्टीवरती मध्ये आले होते, त्यामुळे पंचांना व्यवस्थित दिसलं नाहीये, त्यामुळे ते आता पडताळणी करतात. पंच देखील शहानिशा करून आमच्यापर्यंत एक चांगला निर्णय ते पोहोचवतील. पहिला बॉल टाकत असताना डॉट बॉल. अहमद इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पुन्हा एकदा एसच्या मागे थडम्यांचा खेळाडू पुढे सरकला. तिथे एक चांगला जिद्दीने टिपलाय आणि आता प्रतीकला देखील परतावं लागेल माघारी. परत बाद. एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत पुन्हा एकदा उपस्थित. दरम्यान मिळेल ती सिंगल डबलने आता मात्र काम चालणार नाहीये या मॅच मध्ये, कारण 93 धाबाचं टार्गेट. अशा परिस्थितीमध्ये धाबा यायला हव्यात, चौकार षटकार यायला हव्यात, परंतु आतापर्यंत तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. पहिल्या षटकामध्ये सिद्धेशने खूप चांगली बॅटिंग केली, त्याने 18 धाबा जमा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन फक्त 2 धाबा खर्च केल्या अर्थातनं, आणि आता तसंच षटक क्रमांक तिसरे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सफल झाले. क्रॉस बॅटने घेतलाय. हा फटका दमदार आहे. धाबा देखील चांगला मिळतील. गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज आम्हाला इशारा करतील. येतोय चौकार. सव्वीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरा मार्गाचा असताना मी म्हणेन आता चांगली बॅटिंग करतात नवीन गेलेले बॅटर वंदाच्या पदे सिद्धार्थ. चला वेळ थोडस कमी घ्या. टीम बदलापूर. यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती असताना षटक क्रमांक तिसरा संपट झाला. 3 षटकाच्या अंती 26 धाबा धावफलकावरती जोडले गेला. येणारे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. पहिला बॉल फुलटॉस होता. बेरकावून दिला ऑन साइडला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार येतोय आणि षटकाराने आता सुरुवात झाली आहे टीम कुळगाव संघाची. 6 धावा. (32) 32 धाबा. विकी शेठ मिरकुटे यांचं शुभागमन झाले. मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत. इथे देखील खेळलाय पुन्हा एकदा अडबा बॅटने ऑन साइडला. सलगचा हा दुसरा षटकार होतोय विजय भोईरच्या बॅट मधून.
सलग 2 षटकार आता बॅट्समन विजय भोईरच्या बॅटमधून धावफलक वेगाने पुढे सरके 38 38 धावा धावफलकावरती जोडला गेला. टार्गेट थोडंसं मोठं सेट जरूर झालं, परंतु मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं असेल 70 धावा बनवल्या होत्या टीम कासगावला. असं वाटलं होतं 71 धावांचं टार्गेट चेस करताना कुठेतरी दमछाक झाली टीम शिरगाव संघाला, परंतु काप बॅटिंग केली प्रेम आणि प्रेमच्या साथीनं मयूरला. इथे देखील फटका चांगला आहे, धावा देखील एक सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना गोलंदाज तुम्ही पाहताय तोहित वरती आक्रमण जरूर जळवला. इथे डॉटबॉलची आता समाप्ती झाली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. सिद्धार्थला तुम्ही पाहिलं जो मैदानाच्या आपला दाखल जरूर झाला, परंतु आता तो देखील मैदान सोडत असताना फलंदाज बाद. सर लगेच खेळायला सुरुवात करा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, इथे फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा चौकार. षटक क्रमांक 14 मार्गाचा असताना आता शेवटचा बॉल शिल्लक का फोल्टोस होता, हलक्या हाताने ते ढकललाय, एक सिंगर इथे मिळेल शंकात नाही आहे. सिंगरच्या जोरवरती धावफलक पुढे सरकेल. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 49 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज सैफ येतात. पहिला बॉल फटका फसला दरम्यान एक सिंगल येथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 49 धावाची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आला. अजून या मॅच मध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून फटका चांगला पार मिळतोय. पुन्हा एकदा खडे खडे यावेळेस देखील बॉलला बेरकावून दिलाय. विजय भोईरला तुम्ही पाहताय अच्छा बॅट पुन्हा येतो षटकार. एक धाबा इथे देखील अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती आक्रमण चढवलंय आणि अखेर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा धाबा इथे चांगलाच मिळतात. बाबड धाबा फ्रीटचा बॉल आता पाहायला मिळेल. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. दरम्यान एक सिंगल स्ट्राईक रोटेट होती. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 5 आता मार्गस्थ सैफ गोलंदाजी ते देखील करतात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. मी म्हणेन 93 धाबा भरपूर जास्त झाल्या. आज कुळगाव टीम ध्वजपंत होता त्यामुळे 2 धाबाची पार्टी त्यांना लागली आहे.
आणि तदनंतर काहीशे खेळाडू देखील टीममध्ये नाही आहेत. नाहीतर राज क्रीडामंडळ कुळगाव संघ नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. या मॅचमध्ये मी म्हणेन टार्गेट बरोबर मोठं सेट झालं. इथे देखील पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 61 61 धावा. 1 to go 1 to go 1 to go. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल त्यावरती देखील येतो चौकार आणि सामना इथे जिंकला टीम विजय 11 बदलापूर बस संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला चेंडू घेऊन यायचं. मिर्जा टीम आपले समर्थक आपण बॉल घेऊन या. मिर्जा टीमने इथे सामना जिंकला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम राजकीय डायमंड कुळगाव तुमचंही कौतुक. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा. बोस टीम तुमचा निर्णय कळवायचा आहे. योगेश क्षेत्ररक्षण जमा समार्थ मॅच नो डाउट. चौवेचाळीस धावांची इनिंग साकारणारा खेळाडू नूरा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकी मिरकोटे यांच्या शुभ हस्ते मी देतो मॅन ऑफ द मॅच नूराला. आणि अजून एक मोठा सामन्याला सुरुवात होईल. आता बोस बनाम जोबेली ज्यावेळेस आता सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील. चला मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशनजी साथी सर. धन्यवाद.
यस, आपण सामना सुरू करूया. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आहे जय हनुमान जोविली आणि ओम कोंडेश्वर भोज या दोन टीम मध्ये. ओम कोंडेश्वर भोज या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलेलं आहे जय हनुमान जोविली या टीमला बॅटिंग करण्यासाठी. यस, आपण सामना सुरू करूया. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ओम कोंडेश्वर भोज बनाम जय हनुमान जोविली आणि स्ट्राइक इनला फलंदाज बदलापूरचा वंडर बॉय जोविली टीमची रन मशीन करण धुळे आणि नॉन स्ट्राइक इनला फलंदाज विवेक गायकवाड आणि गोलंदाजी मार्कवरती विशाल. पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. विशाल भारती आहेत ऑन साइडला. फटका चांगले डीप मध्ये फिल्डर आहेत, थोडेसे दूर आहेत आणि येईल हा चौकार करण धुळेच्या बॅटमधून. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता, वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट डाऊन. जय हनुमान जोविली टीमची रन मशीन करण धुळे बॅक टू द पवेलियन. राजेश साळवी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुशांत येत आहेत, नवीन फलंदाज. क्या बात है. विशाल भारतीने इम्प्रेस केलंय. पहिला चेंडू होता डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर येतो हा डॉट. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केलेत या षटकामध्ये आणि महत्वाची करण धुळेची विकेट मिळवली आहे विशालने. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत.
अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. आणि येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 4 धावा आल्यात आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. नामवंत गुणलेखक राजेश साळवे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहत असतो. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान जोविली या टीमची 1-4. नवीन गोलंदाज आहेत योगेश येत आहेत, जे संघनायक आहेत. बघा, मिजे 11 बदलापूर बी या टीमला विनंती असेल आपण कुठे जाऊ नका. या पुढील सामना तुमचा असेल. नेक्स्ट मॅच जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये सामना होईल. पहिला चेंडू आलाय डॉट. योगराज बुटिरे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे पंच ओढ विकेटने. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरून. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 8. 8 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार विवेक गायकवाडच्या बॅटमधून. नक्कीच स्क्वेअर लेगचे पंच रजप आहेत. यस, नॉट आउट आहे. दिलगिरी व्यक्त करतायत योगराज बुटेरे सर. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक झालंय या मॅच मध्ये. जय हनुमान जोवेली या संघाचा इन्फॉर्म संघ आहे. जोवेली संघ त्यांना फाईट करतो. ओम कोंडेश्वर भोज पुणे ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेटला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती
धावसंख्या आहे 18. विशाल येत्या सेकंड स्पेल मध्ये पहिल्याच्या ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु पंच सांगतात की या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा असतील. धावसंख्या 2 पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. या 2 नामवंत संघांमध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी लाऊड अपील करतायत. यांच्या मान्यतेनुसार, त्यांच्या नियमानुसार आपण एक क्रिकेट स्पर्धा खेळवतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषकाचं आयोजन. बघा, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन्ही पंच चर्चा करतायत आणि थोड्याच वेळामध्ये योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणताही रिव्ह्यू कोणत्याही टीमकडे नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. योगराज सरांचा इशारा येतो. SOUT फलंदाज झाले बाद. चला आपण सामना सुरू करायचा आहे. महेंद्र धुळे येत आहेत न बॅट्समन. धावसंख्या 21 आहे. विशालने अजून एक विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. या विस्फटका चांगल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये निझिया 11 बदलापूर बी या टीम समोर फाईट करेल. ज्या संघाने एक सामना जिंकलेला आहे, सलग 2 सामने जिंकून श्री गणेश मानकिवली संघ दाखल झाला आहे क्वार्टर फायनल मध्ये. आणि येतोय हा डॉट बॉल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे.
नितीन ठाकरे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळपासून तिथून हल्ले नाहीयेत. यावेळेस क्या बात आहे, भरपूर शफल झाले होते आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करणार जय हनुमान जोविली या टीमची. बारा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 धावा. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, कारण की जय हनुमान जोविली या संघाची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे 5 षटकांमध्ये 50 धाव बनवल्या तरी देखील फाईट ते देऊ शकतील सेकंड इनिंग मध्ये, यातील मात्र शंका नाहीये. नवीन गोलंदाज येत आहेत. प्रथमेश येतोय या 4थ्या षटकामध्ये. ओम कोंडेश्वर भोज आणि जय हनुमान जोविली हा विद्यमान सामना. आजच्या दिवसामधील 6वा सामना सुरू आहे. महेंद्र ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू डेट चेंडू घोषित करतायत योगराज बुटेरे सर. नामवंत पंच आहेत. मॅन फ्रॉम पोई कल्याण ग्रामीण मधील हे नामवंत पंच. 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर द विकेट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षण. धावबादची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. सुशांत बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 23. न्यू बॅट्समन प्रेम धुले येत आहेत 5व्या क्रमांकावरती. महेंद्र आणि प्रेमला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 11 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल. बघा, कोणत्याही टीमकडे रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांना आवश्यकता भासली तर पंच घेऊ शकतात आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. ते मी पोहोचवतोय ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या कॅप्टनकडे ही सूचना, कारण की कोणत्याही टीमकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांना जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईट बॉल नाहीये. धावसंख्या आहे 23. षटक क्रमांक हे सुरू आहे 4. धावा येत नाहीयेत. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये महेंद्र धुळे. इथे हा डॉट बॉल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. जय हनुमान जोविल या टीमला करण धुळे खूप लवकर बाद झाले, त्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आलाय. यावेळी शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद महेंद्र धुळे. बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन कल्पेश येत आहेत. संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आहे. धावा येत नाहीयेत. जय हनुमान जोविली या टीम साठी कल्पेशला चांगला खेळ करावा लागेल. कल्पेश मध्ये क्षमता आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. अवघी एक धाव आली आहे आतापर्यंत या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा आणि खराब क्षेत्ररक्षण. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा नशिबाचा चौकार. या 4 धावा टॉनिकचं काम करतील जय हनुमान जोविली या टीम साठी. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27-27. प्रेम धुले आहेत स्ट्राइक एंड वरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती किशोर येत आहेत. धावसंख्या 27 आहे. एक चांगलं बॅटल सुरू आहे, परंतु संघ थोडासा का होईना बॅकफुट वरती आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रेम धुळे यांचा असफल राहिलाय. पहिला चेंडू येतो डॉट. किशोरने सुरुवात खूप चांगली केली आहे या अंतिम षटकाची. धावसंख्या 27 आहे. 27. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय जय हनुमान जोविली या टीमची. प्रेम धुळे बॅक टू द पवेलियन.
विश्वनाथ येत आहेत नवीन फलंदाज. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट मिळवली आहे प्रेम धुळेची. यावेळेस फटका चांगला ड्राईव्ह केला डीप मध्ये, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 पुढे जाईल. 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये खेळतायत. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. फलंदाज विश्वनाथच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी करतायत विश्वनाथ. या मॅच मध्ये धावसंख्या 33. जोविली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र मॅडी महेश धुळे यांच्या गावातील संघ इन ऍक्शन मध्ये आहे. धावसंख्या 33. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये वापसी होईल. यावेळी बॅटची इनर एज आहे. लक फॅक्टर ऑन आहे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार विश्वनाथच्या बॅट मधून. धावसंख्या 37 आहे आणि एक चेंडू शिल्लक. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये स्क्वेअर लेगला. नक्कीच वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत आणि मिळेल या 2 धावा. तिसरी धाव पूर्ण होईल का? परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागते आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जय हनुमान जोविली या संघाने ओम कोंडेश्वर भोज या संघासमोर. 30 चेंडू बनवायचे धावा 40 या मॅच मध्ये आणि या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. राजेश साळवे यांना विनंती असेल आपण या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. आमचे गुणवान गुणलेखक आहेत राजेश साळवी सरांना विनंती आहे. नक्कीच ते जेव्हा स्कोरिंग साठी येतात तेव्हा ते 9 पेन नक्कीच घेऊन येतात आणि त्यांची ती खासियत आहे. वेगवेगळ्या कलरचे ते पेन असतात आणि त्यामध्ये ते स्कोर कार्ड भरतात.
थँक्यू सो मच रोशनदी संतेश सरांचा आभार. तुम्ही ऐकलात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान जोविली विपक्ष तुम्ही पाहताय ओम कोंडेश्वर भोज या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जोबिली संघ तुम्ही पाहताय मध्यचारमध्ये खेळत असताना या मॅचमध्ये त्यांच्या अगेन्स्ट ओम कोंडेश्वर भोज टॉस जिंकला होता. टीम ओम कोंडेश्वर भोज संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जय हनुमान जोबिली टीमला. पहिल्या डावामध्ये 39 धाबा बनल्या गेल्या 5 षटकामध्ये आणि आता 40 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानामध्ये. विशाल भारती आणि त्याच्या साथीदार शंकर पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकाचे मॅच आज ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीचे आमचे प्रमोदजी देशमुख साहेब देखील इलेक्शनमध्ये आहेत, जे उपसरपंच आहेत. त्यांचंही क्रिकेट आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि खास करून आज गोलू मुलू यश देसलेचा खेळ आपण पाहिला. यश भरपूर लकी आहे टीम भोज संघासाठी. जेव्हा जेव्हा तो खेळतो त्यावेळेस संघ चांगली कामगिरी करतो, हे देखील विसरू चालणार नाही. या पहिल्या डावामध्ये 39 बनल्या, 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी देखील दाखल झाली. गोलंदाजी बारकपती गोलंदाज विवेक गायकवाडला तुम्ही पाहता. येस दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. गोलंदाज तयार. पहिला बॉल गतीमध्ये मिश्रण तुम्हाला पाहायला मिळतोय. टप्पा पडला, गिरकी घेत बॉल निघून चालला. यष्टीरक्षक माहीच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉलला निर्धाव फेकला विवेक गायकवाड तुम्ही पाहता. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता याच खेळाडूकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तोच गोलंदाज सज्ज होतोय. समोर विशाल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील धाव मिळत नाहीये. सुरुवात ज्या प्रकारे झाली टीम जोबिली संघाची तीच सुरुवात सध्याच्या घडीला तुम्ही पाहता टीम भोज संघाची देखील होत असताना 40 धावा चेस करायचे या मॅचमध्ये. याच अनुषंगाने आता दोन्ही बॅटर दाखल जरूर झालेत. इथे फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. दरम्यान धाबा आणि धाबाच मिळतील. 2 धाबा इथे मिळतात. ऑर्थोच्या माध्यमातून 1 धाव जोडली गेली, 1 धाव बॅटमधून आपण पाहिली आणि आता अकाउंट देखील ओपन होतोय टीम ओम कोंडेश्वर भोज संघाचं. 2 बॉल थांबावं लागलं. तिसऱ्या बॉलवरती इथे अकाउंट ओपन झाला. 2 धाबा धापलकावरती जोडल्या जातील. राजेजी साळवे सर जे मात्र आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत आहेत. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे, परंतु एक चांगल्या जॉबला ते आता जॉईन झालेत, त्यामुळे क्रिकेटपासून थोडेसे वंचित राहतात. मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांना येत असतात स्कोरिंगसाठी, परंतु ते नकार देतात कारण सध्याच्या घडीला जॉब त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथे फरक बाद होतोय. प्रेमच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि अखेर परतावा लागेल बाघारी. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक बंधुराज मैदानाच्या बाहेर, दुसरा मैदान 4 पदे विकास भारती विकीला तुम्ही पाहता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो देखील करतोय यावरती आता साऱ्यांचं लक्ष लागलंय, कारण आतापर्यंत मी म्हणेन दुसऱ्या बरोबरती दुहेरी धाव जरूर आली आणि धावफलक दोन्ही आकड्यावरती स्थिरावलाय. 4 चेंडूचा खेळ आज संपन्न झाला. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जोबिली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जोबिली म्हटलं की एक पहाडी आवाज तुम्हाला सध्या ऐकायला मिळेल. बदलापूर संरक्षण समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे ते देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर विकी आता दाखल होतो या मॅचमध्ये. विकास भारतीला तुम्ही पाहताय त्याच्यावरती पूर्णपणे तारोमदार, कारण नेट नंबर 3 वरती ज्यावेळेस फलंदाज येतो ना ज्यावेळेस पहिला फलंदाज लवकर बाद होतो, अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे संकटमोचक कामगिरी करावी लागते. पूर्णपणे तारोमदार संघाचा 3ऱ्या क्रमांकाच्या खेळाडूवरती असतो, परंतु आता या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी विकी करतोय यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय. गोलंदाज विवेक सज्ज होत असताना राईट मोर द विकेट. गोपनी सारखी बॅट फिरवले, ऑन साइडला खेचला, अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक शेरू भरपूर वेगाने पोहोचतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी भरपूर चांगलं केलं, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगाने फरार. चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 6 धाबा
धावफलकावरती जोडले गेला. 40 धावा रोखायच्या टीम जोबेली संघाला. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळतात जरूर, परंतु आतापर्यंत मी म्हणेन कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय बेबी गायकवाडनं. इथे देखील बिग हिट ऑन साइडला खेळला, जागेवरच बॉलला मात्र बिग ऑन दिले. सलगचा दुसरा चौकार येतोय. 4 धावा. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. या बॅच मध्ये 24 चेंडूचा खेळता शिल्लक जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 30 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरे घेऊन केडी येतोय. करण धुळेला तुम्ही पाहता जो गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. 6 चेंडू नसते की एंडवरती उभा असताना बऱ्याचशा घड्यामोडी पाहिले शंकर पाटील, आणि आता तोच खेळाडू सध्या घडीला स्टॅकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल जागेवर खेळायचा प्रयत्न होता. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पाहिलं होतं बट विकेटला क्षेत्र मोकळं आहे. डीप मध्ये 2 खेळाडू आहेत. त्या 2 क्षेत्राच्या मधून काढण्याचा प्रयत्न फसला शंकर पाटीलचा, आणि पहिला बॉल राहिला केडीच्या नाबावरती. डॉट बॉलची समाप्ती होत असताना टार्गेट थोडंसं छोटा, परंतु जर्मन जोबेली नाव मोठा. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान थोडीशी दुखापत आता जाणवतीये शंकर पाटीलला. पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी मागवायचंय. थोडस मी म्हणेन टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाउन्स घेतला आणि जाऊन थेट चेहऱ्यावरती चेंडू आदळला जरूर, परंतु सेफ आहेत. पहिल्या दिवशी खरं तर आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं. 4 दिवसाची स्पर्धा, निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडू दे. बिग हिट केलाय, ऑन साइडला खेळला, स्कोर लेगला खेळाडू आहेत शेरू. बॉलला उचलताय दरम्यान सिंगल येते बेतिया. मागील षटकाचा विचार केला तर 4 चेंडू विवेक गायकवाडनं भरपूर चांगले फेकले, परंतु अंतिम 2 बॉलवरती आपण पाहिलं जिथे 8 डाबा वसूल केला विकी भारतीनं. तोच विकी आता सध्याच्या घडीला तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती पार मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न. फक्त धाव खर्च केली 1 करण धुळेनं. बदलापूरचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खुल्या गटातून भरपूर चांगला क्रिकेट केडीचा आपण पाहिलाय, परंतु आज ग्रामीण गटातून खेळत असताना बॅटिंग करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधून आला जरूर, त्यानंतर तो देखील बाद झाला आणि संघ पूर्णपणे अडचणीत सापडला पहिल्या डावामध्ये. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा शेरू होतोय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न नाहीये. पूर्णपणे थांबवलंय मी म्हणेन शंकर पाटीलला. दरम्यान 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावा खर्च केला तर म्हणजे 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अशाच प्रकारची बॅटिंग जर राहिली टीम बहुत संघाची तर शेवटच्या बॉलपर्यंत हे सामना रंगणार याच शंकात नाहीये. कारण अजूनही महेंद्र धुळेसारखा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येणं बाकी आहे, कारण धुळे चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड द विकेट. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. नाही धावाचा तोटा. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. मागील षटकामध्ये देखील 5व्या बॉलवरती चौकार आला होता आणि आता देखील तुम्ही पाहता 5व्या बॉलवरती चौकार वसूल करतोय विकी भारती. शंकरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं विकीच्या बॅटमधून चौकार आला होता. गोरदस्त यार. इथे देखील थोडस लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर पायावरती चेंडू आदळला जरूर, परंतु पंचाकडे दाद मागितली, पंच सहमत नव्हते आणि त्यामुळेच की आता षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 16.
षटक क्रमांक तिसरे घेऊन पुन्हा एकदा विवेक येतोय गोलंदाजी मार्क वरती. 16 धावा आतापर्यंत बनले गेले. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही जिंकण्याकरता आपण पाहतोय 24 धावांची गरज आहे. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. अठरा बॉल 24 ची गरज. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सज्ज होतो सेकंड स्पेल मध्ये. सांघिक कोट्यातील तिसरे तर वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी विवेक गायकवाड. विवेकचा पहिला बॉल गोपनीसारखी बॅट फिरवली आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करून पोहोचलेत. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय. शंकर पाटील आता नकार दिलाय. नाराज आहेत विकी, कारण विकीच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकीला माहिती आहे एक एक धाव किती महत्वाची आहे. कारण समोर आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जर्मा जोबेरी संघ तुम्ही पाहताय. मागील हप्त्यामध्ये खरं तर आपण पाहिलं असाल एरंदाची स्पर्धा गाजवली. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तिथे जिंकलं होतं आणि यावेळेस तुम्ही पाहताय इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान एक धाव तर एक पडी. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा. एकवटण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे विकीला आता परतावे लागेल. बाघारी फलंदाज बाद. जे पंच निर्णय देतील त्यावरतीच आपल्याला अंमलबजावणी करायची. या व्यतिरिक्त
चला सामन्याला सुरुवात होती. 2 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 17 धाबा. गोलंदाज यार इथे देखील टप्पा पडला. पुन्हा आता स्विंग होत बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना विवेक गायकवाड तुम्ही पाहता जो मात्र षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झाला या बॅच मध्ये. आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी विवेकने केली आहे. 3 बॉलला संपन्न झाले. 1 धाव त्याने खर्च केली. शंकर पाटीलला तुम्ही पाहता जो मात्र मैदानावरती खेळतोय सलामी तो दाखल झाला. फुलटॉस होता ऑन साइडला खेळतलाय. फटका चांगला आहे का पाहावं लागेल. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर हा षटकार होतोय आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 23. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 23 धाबा धावफलकावरती जोडले गेला. शंकर पाटील इथे देखील फटका चांगला आहे. बॉल बॅट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थांबवला अभय चौधरीनं. दरम्यान धाव म्हणणार नाही. एक षटकार जरूर आलाय. धावफलक पुन्हा एकदा थांबवण्याचं काम करतोय विवेक गायकवाड तुम्ही पाहताय. फुलटॉस बॉलवरती आक्रमण जरूर केला. शेवटचा 1 बॉल आता शिल्लक आहे या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धन्यदाता धुळे देखील मॅचचा आनंद घेतात. संजय दादा धुळे असतील परपूर्वक स्वागत. इथे देखील ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू आहेत सुधीर धुळेला तुम्ही पाहता. एक चिकी सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 16 धाब्यांची गरज. चला पाणी घेऊन जा खेळाडू कक्षातून. या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 16 धाबाची गरज आहे. 40 धाब्याचं टार्गेट होतं. नवीन खेळाडू आता गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्र धुळे माही सज्ज होता. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती असताना
सामना थोडासा आता जड होत चाललाय, कारण या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 16 धाबाची गरज होती. पहिला बॉल राहिला महेंद्र धुळेच्या नाबावरती. शंकर पाटील आज मी म्हणेन कुठेतरी चाचपडत घेतोय, कारण प्रेशर दबाव समोर एक मोठा संघ आहे. अशा परिस्थितीमध्ये 40 धाबा चेस करायचे आहेत, परंतु आतापर्यंत मी म्हणेन कुठेतरी थोडस पिछाडीवरती पडलाय संघ बोच. इथे देखील पुन्हा एकदा दुसरा देखील जातोय सरळ विवेक गायकवाडच्या हातामध्ये. सलग 2 बॉल आता तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतील. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये आता सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये. 16 धावांची गरज. प्रथमेश देखील मैदानात दाखल होतोय. प्रथमेश देसले. सोनू खोदून काढलाय. फटका तर चांगला आहे. दाबा किती मध्ये पाहावा लागेल. डीपमधून करण धुळे भरपूर वेगाने पोहोचतो. एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धाब्यासाठी मैदान आता सोडावं लागेल प्रथमेश देसलेला. यावेळेस तुम्ही पाहताय जो खेळाडू मैदानात दाखल झाला आल्या पावली मैदान सोडतोय. एकही चेंडू त्यांनी फेस केला नाहीये. डायमंड टचचा शिकार ठरत असताना फलंदाज सोनू बॅक टू द पवेलियन. एकच धाव मिळते. काय क्रिकेट मध्ये 4 पार मिळतोय. 40 धावा होत्या या मॅच मध्ये. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु जोबेली नाव मोठं आहे. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही पाहताय थोडंसं कुठे ना कुठे पिछाडीवरती पडलाय संघ ओम कोंडेश्वर बोस. परंतु क्षमता या खेळाडूकडे देखील कोणत्याही क्षणाला ते देखील सामना टर्न करू शकतात, कारण आता पाटील बंधूची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला शंकर पाटील तर एका बाजूला योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालेत, परंतु आतापर्यंत महेंद्र धुळेने चेंडू टाकले जवळ 3. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1 धाव खर्च देखील केली आहे आणि 1 धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील केलाय. त्यामुळे या मॅच मध्ये आता समीकरण उरलंय. येणारे 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 15 धाबाची गरज. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, मेहनत मैदानाच्या आतमध्ये करत असताना, घाम गाळत असताना, कारण इथून ही ट्रॉफी जिंकायची आहे, गावदेवी चषक उचलायचा आहे. याच अनुषंगाने दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात. महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय 3 बॉल त्याने टाकले. आतापर्यंत 1 धाव त्याने खर्च केली. या मॅच मध्ये हळूहळू मी म्हणेन पकड मजबूत करत असताना संघ जोबेली, परंतु ओम कोंडेश्वर बोस देखील एक मोठा संघ आहे बदलापूर भागातील. इथे फटका चांगला आहे. फलंदाज आपण पाहतो यावेळेस पात्र शंकरच्या बाटमधून, परंतु धाबा किती मिळतील पाहावा लागेल. प्रेम धुळेला तुम्ही पाहतो जो बॉलवरती धावत पळत पोहोचला, तिथे मात्र जेल स्वीकारायचा प्रयत्न त्याचा फसला. दरम्यान धाव मिळते ती सिंगल. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 14 धाबाची गरज. 8 चेंडू 14 धाबाची गरज. नाराज आहेत महेंद्र धुळे, कारण असं म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे संगीतकाराला बातकारी साथ हवी असते तशी साथ आता गोलंदाजाला हवी आहे क्षेत्ररक्षकाकडून, परंतु आतापर्यंत ती साथ लाभत नाहीये प्रेम धुळेच्या माध्यमातून. दरम्यान 1 सिंगल इथे एकवटी जाते. 8 बॉल या मॅच मध्ये आता शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 14 धाबांची गरज. गोरदास माही सज्ज परत राऊंड द विकेटना सामना रंगतोय. हो, रंगलाच पाहिजे, कारण प्रेक्षकाचा देखील पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. ऑन साइड ढकललाय बॉलला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर वेगाने या 2 धाबा देखील इथे एकवटल्या जातात. करण थोडे झपाट्यानं पोहोचला, परंतु थोडीशी आउटफील्ड खराब होती. त्यामुळेच की काय आता क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं. त्यामुळेच की काय आता इथे देखील 2 धाबा एकवटल्या गेल्यात. या मॅच मध्ये आता समीकरण येऊन ठेपलाय. तुम्हा आवडीचं समीकरण 7-12. 7 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 धाबांची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल. शेवटच्या बॉलवरती इथे जर चेंडू डॉट आला तर कमबॅक करेल टीम जोबेली. जर इथे मात्र मोठा फटका येतोय तर शिक्का पुन्हा एकदा मुर्तब करू शकते. टीम ओम कोंडेश्वर बोस बॅकची कडा होती. एस्टनच्या मागे विवेक गायकवाड बीट झाले. थर्ड मॅनचा खेळाडू बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट आणि दन 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 करत गवताच्या गालीचा पसरलाय. त्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चला, पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे पाणी आपण घेऊन जा. 2 बाचे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मामा आता पुण्याचं काम करत असताना कारण पाणी घेऊन चाललेत, कारण पाटील बंधूची जोडी आहे. शंकर पाटील, योगेश पाटील आणि त्यांचे मामाश्री आहेत. यावेळेस तुम्ही पाहू शकता किशोर देशमुख आणि हा चौकार देखील आला. त्यामुळे आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. मी कौतुक करेल महेंद्र धुळेचं, कारण त्याने देखील चेंडू निर्धाव फेकला होता, परंतु अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन चेंडू हातातून निसटला आणि हा चौकार आला.
चला वेळ थोडासा जास्त जातोय, त्यामुळे आता थोडस स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. 6 चेंडू 8 डाबाची गरज. शेवटचं 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 डाबाची गरज. अशा परिस्थितीमध्ये आता जोबलीकरांकडे एकच ऑप्शन उरलाय, ते म्हणजे फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेश धुळेला तुम्ही पाहता, जो जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्या खांद्यावरती आता विश्वास दाखवलाय. यावेळेस टीमच्या माध्यमातून परंतु कशा प्रकारचा खेळ तो खेळेल या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. समोर शंकर पाटील सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे, परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन थोडंसं नाराजच केलं टीम बोस संघाच्या समर्थकांना, कारण हवी तशी बॅटिंग आतापर्यंत शंकरची पाहायला मिळाली नाहीये. त्याच्या साथीने तुम्ही पाहता योगेश मैदानाच्या दाखल झाला. 6 बॉल 8 ची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय जरूर, शेवटच्या बॉल पर्यंत येईल का हे देखील पाहावं लागेल. सामना कोणी जिंकू दे, परंतु क्रिकेट या खेळाची मजा तुम्हाला या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. कल्पेश पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. राईट टर्म ओव्हर द विकेट. कल्पेशचा पहिला बॉल. यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल टप्पा पडला, बरदा वगैरे निघून चालला स्विंग होत. एसटी रक्षकाच्या हातामध्ये माहीला तुम्ही पाहता, एसटीच्या मागे एसटी रक्षक करत असताना पहिला बॉल राहिलाय. यावेळेस कल्पेश धुळेच्या नाबावरती 5 चेंडू खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 8 डाबाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहता हा सामना येऊन ठेपलाय. तुलामान परिस्थितीमध्ये शेवटचे 5 बॉल 8 ची गरज. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. सलगचा दुसरा बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलचे समाप्त होत असताना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किया यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पडे चिने हातोडे के गाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. या बातमध्ये संघर्ष आता दोन टीमचा वाढलाय. म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत जर मैदानाच्या आतमध्ये केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखूच शकत नाहीयेत. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न आता दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, कारण येणारे शेवटचे 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता टीम बोथ संघाला 8 डावांची गरज. तिसरा हा बॉल देखील आपण पाहतो ऑन साइडला खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तुम्ही पाहताय सुधीर होते त्याच्या डोक्यापर्यंत बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. 2 चेंडू मी म्हणलं इथं मात्र आपण पाहिलं या प्रकारे डॉट खेचला जरूर. 2 चेंडू शंकर पाटीलने डॉट जरूर खेळला, परंतु आता तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. भोजकरांना देखील माहिती होतं जरी 2 बॉल इथे मात्र डॉट खेळलाय शंकर पाटील, तर देखील एक षटकार तो मारणार आणि तो षटकार देखील आलाय. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 2 धाबांची गरज. गोलंदाज कल्पेश इथे देखील घेतला ऑन साइडला घुटना टेक, सिक्सर देख, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम ओम कोंडेश्वर बोस संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम चेअरमन जोबेली तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचं देखील कौतुक. चला शिकेन करा, त्यानंतर मैदान सोडा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म पाळणारं व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनिलजी खाकरे साहेब, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचाही शुभ सन्मान आपण करू. मी योगेश दादा पष्टे यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण अनिलजी खाकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. या मॅच समर्थ मॅच नो डाऊट 8 चेंडू मध्ये 26 धावा, ज्याच्या